चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधल्या नाराजी नाट्याचा अखेर मातोश्रीच्या दरबारी दी एंड झालाय। स्वतः चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंच्या सोबत कोणताही वाद नसल्याचं जाहीर केलं। अंबादास दानवे काड्या करणारे आहेत, त्यांच्यामुळे शिवसेना फुटली असा आरोप करणाऱ्या चंद्रकांत खैरेंचा आजचा पवित्रा बघून खरं तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। दरम्यान उद्धव ठाकरेंनी काल रात्री अंबादास दानवेंशी तर आज दुपारी चंद्रकांत खैरेंशी मातोश्रीच्या निवासस्थानी चर्चा केली। उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीच्या नंतर खैरे आणि दानवे यांच्यामधल्या सामन्याला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळालाय। नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने। स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता मला अंबादासने सांगितलेलंच नाही आहे। तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा। किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो। आता जाणार उद्धव साहेबांनी तक्रार करणार आहात तुम्ही? मी करणार तक्रार, मी सांगणार। मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता? कचरा समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं। तुम्ही काय केलं आमच्यासाठी? सगळं ओके झालं आता। गळाभेट तर केव्हा जातो? लहान आहे माझ्यापेक्षा, आम्ही गळाभेट तर घेत असतो कधी नाही। कारण तुमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला बोलवलं गेलं नाही। नाही, बोलवलं नाही। ते मी सांगितलं ना, बोलवलं गेलं नाही। परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही। आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं आम्ही करतोय। हे झालं नक्की। आता नाराजगी होती की फोन पण केलं नाही आणि अंबादास दानवे काढ्या टाकतात। आता झालं, त्यांनाही काल साहेबांनी रात्री त्यांना 2 वेळेस फोन करून आताही फोन करणार। सगळं व्यवस्थित आहे। जमाई झाली, वाद मिटला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।